नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसा आरंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मेलेल्या विश्वासी लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. वसुंधरेगा गीत क्रमांक 363. हे निर्मळ, हे निष्कलंक हे.
ही मिसा देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. पवित्र मरिया कुटुंबाची आदर्श माता, रमिदी माता आपल्या सगळ्यांची आदर्श माता आणि आपल्या सगळ्यांचा आश्रय अशी आहे. आणि तिच्याकडे मोठ्या श्रद्धेने आणि आशेने आपण आलो असताना नक्कीच आपल्या विश्वासाने ती आपल्या सगळ्यांची विनंती तिच्या पुत्राकडे नेईल आणि मान्य करून आणील अशा विश्वासाने आपण ह्या मिसामध्ये सहभागी होऊया. थोड्या शांत राहून आत्मपरीक्षण करून त्या वेदीसमोर आपण उभे राहण्यास, त्या माऊलीसमोर आपण उभे राहण्यास पात्र नसू तर पश्चातापी अंतःकरणाने आपल्या पापांबद्दल क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगईंनी मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हा सगळ्यांवरती दया करू, आमच्या पापांची आम्हाला क्षमा करून सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा पवित्र आत्म्याला निवास करण्यासाठी तू कुमारी मरियेचे हृदय निष्कलंक ठेवलंस. तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझ्या वैभवाचे अधिक सपात्र निवासस्थान बनव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकात त्याची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेला पागोटे परिधान करून स्वतःला याचकासारखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते,
तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या जग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रादेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने भरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. परमेश्वराने माझे नाक वर केले आहे. माझे मुख माझ्या शत्रूचा धिक्कार करत आहे. तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने भरले आहे. शूरवीराची धनुष्ये भंगून गेली आहेत. दडपणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त अशी कमरा बांधल्या आहेत. जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासाठी मलमजुरी करत आहेत. जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत. वेंद्याने सांतांना जन्म दिला आहे, पण बहुपुत्रवती जुरणीस लागली आहे. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने भरले आहे. परमेश्वर प्राणहरण करतो, तो जीवनदानही देतो. तो अधोलकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धार करतो तसा सदनही करतो. तो खाली ओढतो तसा वरही उचलतो. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने भरले आहे. तो गरिबांना धुळीस उडवतो, गरजवंतांना उकिरड्यावरून उचलतो. त्यांना अधिपतीच्या पंक्तीस बसवतो, त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने भरले आहे. जयघोष. देवाच्या शब्दाचे मनन करून तो आपल्या अंतकरणात ठेवला, ती कुमारी मरिया धन्य. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूचे आई वडील दरवर्षी वल्लांडन सणास येरुशलेमास जात असत. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुशलेमात मागे राहिला हे त्याच्या आईवडिलास कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत येरुशलेमास परत गेले. 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.
तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावी हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई आणि रमेदी मातेच्या या आश्रयाला जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, पवित्र मरिया ही आपल्या कुटुंबाची आदर्श माता आहे. रमेदी आई ही आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाची आदर्श माता आहे आणि म्हणून आपण तिची सगळी मुलं आज तिच्या आश्रयाला जमलेलो आहोत. आदर्श माता व्हा, आदर्श पिता व्हा, आदर्श मुलं व्हा आणि आदर्श जीवन घडवा. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधुगिनो, पवित्र मरिया ही आदर्श माता होती आणि तिच्याप्रमाणे आपल्याला आदर्श झालं पाहिजे. आणि म्हणून नंबर 1 पॉईंट आहे, पहिला मुद्दा आहे, जर आपल्याला आदर्श माता पिता मुलं व्हायचं असेल तर पवित्र मरियेप्रमाणे आपल्याला श्रद्धेचा प्रवास केला पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज विथ द फेथ. म्हणजे पवित्र मरियेने आणि योसेफाने जसं येशूला देवळामध्ये आणलं तसं आपण आपल्या मुलांना देवळामध्ये आणलं पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे आदर्श होण्यासाठी. म्हणजे जसं माझ्या प्रिय बंधूंनो त्यांनी येशूला देवळात आणलं तसं आपण आपल्या मुलांना देवळात आणतो का? निदान बोलतो का, चल बाबा संडे स्कूलला चल किंवा देवळात चल? ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण अति दक्ष असतो, फार चांगली गोष्ट आहे, नॉट बॅड. परंतु शिक्षणाच्या जोडीला श्रद्धा पाहिजे. अदरवाइज इट विल बी लाईक क्लाउड इन द स्काय विदाउट अ गोल्डन रिंग. म्हणजे आकाशामध्ये ढग आहे पण त्या ढगाला सोनेरी अशी झालर नसेल तर त्या ढगाला काय शोभा आहे. आणि म्हणून आपले मुलं घडण्यासाठी आदर्श माता आणि पिता व्हायचं असेल तर पहिला मुद्दा म्हणजे श्रद्धा. काही शिकावं तुम्ही पण श्रद्धेशिवाय काही नाही आहे. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की माझ्या प्रियबंधूंना आदर्श पवित्र मरियेसारखं माता व्हायचं असेल, जोसेफसारखं पिता व्हायचं असेल तर ते म्हणजे कन्फ्रंट युअर चिल्ड्रन विथ लव, विथ अ फ्रेंडली. म्हणजे आपल्याला एफिसकरास संत पॉल म्हणतो की तुमच्या मुलांचे तुम्ही मित्र व्हा. म्हणजे आपल्या मुलांची मित्र व्हायला पाहिजे आणि मुलांना विचारलं पाहिजे खडसावून की तू आज संध्याकाळी रोजरीला का नाही आलास? आता घरामध्ये रोजी असेल तर विचारणार ना, परंतु विचारलं पाहिजे की तू आज संध्याकाळी लेट का आलास किंवा तू हे एकटा खोलीमध्ये का बसतोस, आम्हाला सांग. आता हे विचारण्याचं धाडस असलं पाहिजे. आणि माझ्याकडे धाडस फक्त आईने करायचं किंवा बापाने. कधी कधी इच्छा असते ना की तू पुढे हो गो, तू बोल गो, तू बोल नाही, तू बोलणार आहे, अरे तू बोलला ते बरं होईल, असं नाही. एकाला पुढे करायचं नाही. आज योसेफ आणि मरियेने दोघांनी येशूला विचारलं आणि कसं विचारलं? प्रेमाने विचारलं, बाळ तू आमच्याशी असं का रे वागलास? हे प्रेमाने विचारलं पाहिजे. तुम्ही जर छाती फुगवाल आणि विचाराल मुलाला, ए सांग रे असं का जातो आमच्याशी वागतोस वगैरे तू, आणि 4 दात तुम्ही काढले तर 4 दात तोही काढेल, ती काढेल मुलगी. म्हणून फ्रेंडली कन्फ्रंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी अ आयडियल मदर अँड फादर. हा दुसरा मुद्दा झाला. आणि शेवटचा तिसरा मुद्दा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि तो म्हणजे सहवास. सहवास दिला पाहिजे आपल्या मुलांना. माझ्या प्रिय बंधू त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. जसं पवित्र मरिया येशूच्या बरोबर कालवर टेकडीवरती चढली आणि खुर्साच्या बाजूला माझ्या प्रिय बंधू भगिनी उभी राहिली. शुभवर्तमान वाचताना आपण बसतो की उभे राहतो? बोला सगळेजण, काय बसतो की उभे राहतो? शुभवर्तमान वाचताना उभे राहतो. का उभे राहतो? का शुभवर्तमान म्हणजे ख्रिस्त आहे आणि त्या ख्रिस्ताच्या त्या शुभ वार्तेच्या बाजूला आपण उभे राहतो. तसं येशूच्या या शुभवर्तमानाच्या बाजूला पवित्र मरिया खंबीरपणे उभी राहिली. अशा प्रकारचं उभं राहिलं पाहिजे. मुलाला आणि मुलीला वाटलं पाहिजे माझा बाबा
आणि माझी आई ही माझ्याबरोबर सावलीसारखी आहे. मग अशा प्रकारचा जर सहवास आपण जर दिला तर निश्चित माझ्या प्रियबंधूंनो आपण आदर्श बाप आदर्श आई मरियेसारखे होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा तो असा की माझ्या प्रियबंधू आदर्श बाप व्हा, आदर्श आई व्हा. आदर्श आईने आणि बापानं व्हायचं आणि मुलाने काय व्हायचं? मुलं सुद्धा आदर्श झाली पाहिजेत. आणि ती कशी? तर येशूकडे पहा. आपल्याला योहान 19 मध्ये येशू सांगतो क्रूसावरून, योहाना योहाना ही तुझी आई आहे, आईला घे. येस जॉन, दिस इज युअर मदर, टेक हर, कीप हर ॲट होम. हाऊ लव्हिंगली द सन इज ॲड्रेसिंग हिज मदर. आईची किती काळजी घेतो, किती आस्थेने बोलतो. असं आपल्या आईसाठी, अशा आपल्या बापासाठी आपण जर आस्था व्यक्त केली तर आपण आदर्श होऊ शकतो. नाहीतर बाप गेला इकडे आश्रमामध्ये, आई गेले दुसऱ्या आश्रमामध्ये आणि मुलाच्या घरामध्ये रंगीबेरंगी असे थटलेला असा बंगला आहे. काय फायदा? कसला आदर्श मुलगा आणि मुलगी तू आहेस? म्हणून आदर्श मुलगी सुद्धा झाली पाहिजे, आदर्श मुलगा सुद्धा झालं पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या आईवडिलांची आपण सेवा आणि सहवास आज जी गरज आहे ती दिली पाहिजे. आणि म्हणून शेवटी कन्क्लुडिंग करताना म्हणतो की आदर्श आई रमिदी माता आहे, आदर्श माता ही मरिया आहे. तिच्यासारखा आदर्श होण्यासाठी माझ्या प्रियनो केवळ जन्म देऊन आदर्श होत नाही, तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्या मुलांच्या पंखामध्ये उडण्याची बळ देणारे आपण आदर्श असे आई आणि वडील झाले पाहिजेत. आणि त्यांच्या बरोबर सावलीसारखे माझ्या मुला माझ्या मुली असे सपोर्ट करणारे झाले पाहिजेत. ह्याच निर्धार आणि हाच निर्धार आणि निश्चय आज रमिदी मातेकडे करूया आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंब आदर्श बनवूया. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या विनंत्या आपण प्रभुचरणापाशी मांडत असताना रमिदी माता ही आपल्या सगळ्यांची आदर्श माता आहे आणि त्या मातेकडे आपल्या सगळ्या विनंत्या मोठ्या श्रद्धेने मांडत असताना आपलं उत्तर आहे, प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभारूपी वैश्विक कुटुंबाची धुरा वाहणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व बिशप्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना जगभरातील ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन करण्यास ज्ञान, शहाणपण व धैर्य लाभावे म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना देशहितासाठी जनकल्याणकारी सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळावी. देशात शांतता, बंधुभाव व धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहावे. तसेच देशातील प्रत्येक कुटुंब सुखी व सुरक्षित राहावे म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. पाप, मोह, दुर्बलता या कारणामुळे परमेश्वराच्या मार्गापासून दूर गेलेल्या सर्व लेकरांच्या अंतःकरणात पश्चातापी भावना जागृत व्हावी आणि सत्य, प्रेम व श्रद्धेच्या मार्गावर चालण्याची शक्ती त्यांना मिळावी म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. कुटुंबाची आदर्श माता पवित्र मरिया एक नम्र, आज्ञाधारक आणि निर्मळ हृदयाची माता आहे. मातेप्रमाणे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्यास पालकांना परमेश्वराकडून कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. आजारी प्रभुस्पर्शित व्हावे, बेकारांना योग्य रोजगार मिळावा, कोळी बांधवांच्या व्यवसायावर प्रभूचा आशीर्वाद यावा, युवकांनी प्रभूच्या पाचारणाला होकार द्यावा, नोकरी व जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी, तसेच बाळाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी, रमेदी मातेच्या चरणी आलेल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया.
हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, प्रेमळ आणि दयाळू पित्या परमेश्वरा, मोठ्या श्रद्धेने आम्ही तुझ्या पुढ्यात मांडलेल्या आमच्या सगळ्या विनंत्या रमिदी मातेच्या मध्यस्थीने तू ऐकून घे, आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. गायन पत्रिका गीत क्रमांक 28, स्वीकार माझे जीवन. बंधू आणि भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, देव माता मरिया हिच्या सन्मानार्थ आम्ही करीत असलेल्या आमच्या प्रार्थना व दानांचा स्वीकार कर. या प्रार्थना व दानामुळे तुझी कृपा दृष्टी आम्हा वळव आणि आम्हाला तुझे सहाय्य व क्षमादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आपण आभार मानूया. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे, ते आमचं कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियाच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तुझे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी प्रभो भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दाशी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळाली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याची माता होण्यासाठी निवडलंच. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड मधुर आवाजात आमचा आवाज मिसळून हे पित्या आम्ही तुझे गौरव गीत गातो.
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हे दाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि स्वइच्छेने दुःख भोगण्यासाठी सामोरा गेला, तेव्हा त्याने आपल्या हातामध्ये भाकर घेतली आणि तुझे आभार मानून ती भाकर आपल्या शिष्यांना देत येशू म्हणाले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने आपल्या हातामध्ये प्याला घेतला. हे पित्या तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतलं जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. The precious blood of Jesus Christ may really purify us, may liberate us from all the iniquities and all the bondages. Abhashyatara Bhara. श्रद्धेचे रहस्य हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हा सगळ्यांना तू पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या जकी सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समेत की सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांची तू स्मरण ठेव. त्यांची तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ता द्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ता हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा हो. आपल्या तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याच्या शिकवणुकीने प्रेरित मोठ्या श्रद्धेने म्हणूया, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर
आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे दिव्य आशेची आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून प्रभो, आमच्या पापांकडे तू पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेप्रमाणे शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांना प्रभूच्या नावानं शांती वंदन करूया. हे पहा, परमेश्वराची कोकरू जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सारे धन्य. पण एक म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांचे सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, म्हणजे पवित्र कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्याच क्षणी ग्रहण करावे. वी वेलकम द पीपल ऑफ अदर फेथ इन आवर मिड्स. ओनली दोज हू आर बॅप्टाइज्ड अँड हॅव रिसीव्ड द सॅक्रामेंट ऑफ होली युकरिस्ट आर परमिटेड टू रिसीव द होली कम्युनियन. अदर्स काइंडली रिमेन सीटेड. थँक यू. गीत क्रमांक 359, पावन पावन नाम प्रभूचे.
गीत क्रमांक 54, देवा तव उपकार किती. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे साक्रामेंट दिलेलं आहेस. तुझ्या पुत्राच्या मातेचा सन्मान करणाऱ्या आम्हावर तुझ्या विपुल कृपेचा वर्षाव कर व आम्हाला तुझ्याशी एकरूप कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया बसून घ्या. रमेदी माता तीर्थस्थानाच्या वतीने मी रेव्हरंड फादर जॉन्सन मिनेजेस यांचे आभार मानतो. त्याने आपल्यासाठी पवित्र मिसा अर्पण केली. पवित्र मरिया कुटुंबाची आदर्श माता या विषयावर उत्तम प्रवचन दिले, त्याबद्दल त्यांचे आभार. फादर जॉन्सन मिनेजेस सध्या होली क्रॉस चर्च निर्मळ येथे प्रमुख धर्मगुरू
आपल्या पाळकीय कार्यावर रमेद मातेच्या शुभेच्छा. फादर कॅजिटन परेरा गास कॅपिचन सध्या विद्याविहार येथे कार्यरत आहेत. त्यांच्याही कार्यावर रमेद मातेच्या शुभेच्छा. फादर गेगरी परेरा पॅरिश प्रीस्ट संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीज, त्यांच्या कार्यावर रमेद मातेच्या शुभेच्छा. यापुढील मिस्सा 8 वाजता मराठीमध्ये आणि 9:30 वाजता इंग्रजीमध्ये होईल. संध्याकाळी 4, 5:30 व 7:15 वाजता मराठीमध्ये मिसा होतील. मिसा व देणग्या वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. मंडप असल्यामुळे आपण आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमी तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नये. मेणबत्त्या फक्त अर्पण कराव्या. चर्चच्या आवारात व गेटबाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे उपासना चर्चच्या बाहेरील परिसरात साजऱ्या केल्या जात आहेत. उपासनेला अडथळा येऊ नये म्हणून यावर्षी श्राईनजवळ रमेदी माऊलीच्या दर्शनासाठी कृपया रांग लावू नये. भाविकांच्या सोयीसाठी रमेदी माऊलीची इमाज मानवंदनासाठी मुख्य चर्चमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आपली अर्पणे चर्चमध्ये वाहावीत. होळीकडील प्रवेशद्वारापासून मुख्य चर्चपर्यंत रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबतीत स्वयंसेवकांना सहकार्य करावे ही विनंती. नोवेनाच्या काळात ज्या सिस्टर्स ख्रिस्त शरीर वाटप करीत आहेत त्यांचे मनस्वी आभार. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 आणि 7 वाजता व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमेदी मातेचा नोवेना होत असतो. चर्च जीर्णोद्धारासाठी निवेदन. प्रिय भाविकांनो, आपल्या आवर लेडी ऑफ रेमेडी चर्चला 2027मध्ये 450 वर्षे पूर्ण होत आहेत. चर्चची एकंदरीत वास्तवता अभ्यासून व गरज लक्षात घेता चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलेले आहे. श्राईन हे आपल्या धर्मप्रांताचे म्हणजे आपणा सर्वांचे आहे. या कामासाठी रमेदी धर्मग्रामातील भाविकांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत वसई व वसईबाहेरील अनेक व्यक्तींचे आर्थिक योगदान सदर कामासाठी लाभत आहे. ही जमेची बाजू आहे. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता निधीची तरतूद करणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या परीने सरळ हस्ते दानधर्म केल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल. आपण आपली देणगी रोख, चेक, बँक ट्रान्सफर किंवा UPI द्वारे करू शकता. चेक देणगी देत असल्यास कृपया आपल्या पॅन कार्डची प्रत जोडावी. आपण आपली देणगी रोख, चेक कोणाच्या नावे द्यावा ह्याबाबत देणग्या स्वीकारणारे स्वयंसेवक आपणास आवश्यक मार्गदर्शन करतील. चर्चच्या आवारात वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ अशा 2 ठिकाणी देणग्या स्वीकारल्या जातील. या संदर्भात सूचना फलकही चर्चच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. आपल्या उदार सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्वांना चांगलं आरोग्य लाभावे हीच रमेद मातेच्या मध्यस्थीने सर्वांसाठी याचना. आपला परतीचा प्रवास करताना घाई गर्दी करू नये. जे भाविक आता पुढील मिसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांनी प्रथम आतमधील श्रद्धावंतांना बाहेर जाण्यास प्राधान्य द्यावे. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. बायपास मार्ग वापरावे. आपला परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अर्नाळा बोळिंज बस होळी कॅथलिक बँकेजवळ थांबली आहे. आशीर्वादासाठी कृपया उभे असा. धन्यकुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपा छत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव मिळो. तुम्ही मरियेच्या सणात आनंदाने सहभागी होत आहात. तिच्या या नोवेनामध्ये सहभागी होत आहात. पवित्र आत्म्याच्या आनंदायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदय भरून जावोत. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.
जा तुम्हाला मरियेसारखे आदर्श बनवून आदर्श जीवन घडविण्यास पाठविण्यात येत आहे. रमेदी मातेचा नोवेना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्त देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून तुझी स्तुती करण्यास वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छाकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या वैवाहिक कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू प्रकट करा. बहर आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तुझपाशी करीतो. आमेन. हे रमेद माते, माझ्या प्रिय बंधूगिनो, फादर इरिक, फादर एनविक आणि त्यांचे सेवक ह्यांनी ज्या उमेदीने आणि कष्टाने आमची सेवा केलेली आहे रोडवर आणि सर्व ठिकाणी, तुमचे गायन मंडळाचे आणि सगळ्यांचे आम्ही खरंच भाविक मनापासून आभार मानतो. गॉड ब्लेस. नोवेना गीतसंच आणि आमचे नवदीक्षित फादर सॅनल यांची सुद्धा आम्ही नमूद करतो, त्यांचे सुद्धा आभार मानतो. गॉड ब्लेस. गीत क्रमांक 116 रमेदी माता राणी आमची.